डॉक्टर अगदी तास 2 तास मागचं वाट बघत होती, किती वेळ झालाय याच्यापेक्षा सुद्धा आपल्या घरचा माणूस आपल्या घराला भेटायला आलाय, याचा एक आनंद आमच्या तमाम सगळ्या राहणाऱ्या बसलेला होता. आणि तुमच्या सगळ्यांपेक्षा सुद्धा मी की निवडणूक महापालिकेची आहे, त्या निमित्तानं मला सुद्धा माझ्या सगळ्या माणसाला भेटायची संधी आहे. एरवी आपण सगळेजण वेगवेगळ्या निवडणुकांच्या निमित्तानं सातत्याने भेटत असतो, वेगवेगळ्या निवडणुकांच्या किंवा सुखदुःखाच्या प्रसंगाच्या निमित्तानं सातत्याने भेटत असतो. तर त्याच्या पलीकडे सुद्धा या निवडणुकीच्या निमित्तानं आज आपण सगळेजण एकत्रित जमलोय. उद्याच्या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेमध्ये महायुतीची सत्ता आणणार आणि महायुतीची सत्ता आणत असताना उद्याच्या निवडणुकीमध्ये आपल्या सगळे जबाबदारचे असे 5 उमेदवार आपण निवडून आणावे. यासाठी जे काही करावं लागेल ते करण्यासाठी आपण सगळेजण निघावे. विशेषतः मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की या ठिकाणी असणारे 5 उमेदवार हे आपल्या सगळ्यांच्या सुखदुःखाशी निगडीत असणारे, आपल्या सगळ्यांच्या साठी सातत्याने झटणारे. आम्ही कधी रात्री आता तरी नेहमी आपला अभिषेक स्लोगन आहे, आपला आम्ही हक्काचा आम्ही. ज्या पद्धतीने आधीचं काम आहे ते निश्चितपणे सगळ्या लोकांना अतिशय परिचित आहे. कुठे आमचं वेगवेगळं आहे. आज सुद्धा मी तुम्हाला सांगतो की उद्या सुद्धा या मतदारसंघाचा जो काही चेहरा बदलायचा असेल त्यासाठी ज्या पद्धतीचं काम आणि कल्पकता पाहिजे, ज्या पद्धतीचा संपर्क पाहिजे, त्या सगळ्यामध्ये परफेक्ट अशा पद्धतीचा माणूस असेल तर आमच्या हवे वेगवेगळं आहे. ती सगळी माणसं आहे ती लोकांच्या मध्ये काम करणारे लोकांच्या आहे. त्यामुळे साहजिकच माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की या निवडणुकीमध्ये ऐतिहासिक अशा पद्धतीच्या पार्श्वभूमीमध्ये आपण तमाम सगळे राजकीय बुजुर्गवासी अतिशय ताकदीने आणि शक्तीने या संपूर्ण महायुतीच्या कार्याच्या पाठीमागे लागली आहे. माझी आज आपल्या सगळ्यांना इथे या ठिकाणी बोलवत असताना माझी तुम्हा सगळ्यांना विनंती असेल, केवळ या वार्ड नंबर 20 पुरतं तुमचं काम, तुमचं माझं काम व्हायचं. केवळ या वार्ड नंबर 20 पुरतं तुमचं माझं काम व्हायचं नाही. पहिल्यांदा असं घडतंय या राधानगरी तालुक्याचा माणूस कधीतरी या जिल्ह्यातला आमदार मिळेल तर एखादा पालकमंत्री मिळेल. खरं तर मी आपल्या सगळ्यांना व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या आदरणीय अमोल माडिक साहेबांच्या साक्षीने सांगतो, खरं तर हा जिल्हा शाहू महाराजांचा जिल्हा, हा जिल्हा प्रचंड कर्तृत्ववान अशा पद्धतीच्या माणसाचा जिल्हा, हा जिल्हा कर्तृत्ववान अशा पद्धतीचं नेतृत्व करणारा सगळ्या माणसाचा जिल्हा आहे. आयुष्यामध्ये पहिल्यांदा आपल्या राधानगरी वासियांना या जिल्ह्याचं पालकमंत्री पदाच्या निमित्ताने नेतृत्व करायची संधी मिळाली. आता ही संधी मिळाल्यानंतर फक्त वार्ड नंबरमध्ये 20 मध्ये फक्त अभय आमचा म्हणायची गरज नाही. अख्ख्या महायुतीचे 81 उमेदवार म्हणजे तुमचे आणि आमचे असं समजून या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं राधानगरीचा एकूण नाव आपण ज्या पद्धतीने उठवतोय तेवढेच मोलाचं काम आपण सगळ्यांनी करण्यासाठी आपल्या महायुतीचे 81 उमेदवार आपण सगळ्यांनी निवडून देण्यासाठी आपण सगळेजण काम करूया अशा पद्धतीची विनंती करतो. ही विनंती करत असताना मी आदरणीय अमोल माडिक साहेबांचा सुद्धा मनापासून आभार मानतो. आभार एवढ्यासाठी मानेन की ज्या पद्धतीने त्यांनी या मतदारसंघात दक्षिणमध्ये काम केलं त्याचं कौतुक करावं होते. वार्ड, गल्ल्या, गटर, ओपन स्पेस, गावाला कुठल्या सगळ्या कॉलनीला जोडणारे रस्ते, सगळे रस्ते हे ज्या पद्धतीने एकापेक्षा एक चांगले बनवण्याचं त्यांनी काम केलं ते बघितल्यानंतर एक 2 ट्रेलर आहे बाकी आणि पिक्चर बाकी आहे अशा पद्धतीचं त्यांचं काम, त्यांची कल्पकता आज खरं निधी येत असतात पण त्या निधीचा वापर व्यवस्थित केला, त्या निधीच्या माध्यमातून लोकांना अपेक्षित असणारी कामं केली तर बघता अनेक लोकांच्या चेहऱ्यावरती समाधान वाटत असते. आणि ती मी आज प्रत्येक कॉलनीमध्ये गेलो, छोटी मोठी कामं राहिली असतील तर प्रत्येक ठिकाणी आबासाहेबांची काम आहे, आम्हाला आबासाहेबांनी हे दिले, आम्हाला आबासाहेबांनी ते दिले, अशा पद्धतीचा प्रत्येक ठिकाणी जो काही सूर आहे तो बघितल्यानंतर आम्ही सगळे मंडळी ज्या पद्धतीच्या कामाची अपेक्षा करत होतो त्याच पद्धतीचं काम किंवा त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीचं काम आदरणीय अमोल माडिक साहेब करतायत. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, आदरणीय अमोल माडिक साहेब आणि पलीकडच्या बाजूला असणारे आदरणीय क्षीरसागर साहेब हे या शहराचं नेतृत्व करतात. पण त्यांच्या भूमिका महानगरपालिकेचं काम सुद्धा जर करायचं असेल, त्यांच्या माध्यमातून संपूर्ण शहराचा विकास करायचा असेल तर आपल्या सगळ्यांना आपल्या विचाराची वाटचाल करावी पाहिजे. आपल्या सगळ्यांना महायुतीचे 81 उमेदवार निवडून आला पाहिजे आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांचं मत अतिशय महत्वपूर्ण आहे. आपल्या सगळ्यांची भूमिका अतिशय मौल्यवान आहे आणि त्या सगळ्या कामाच्या माध्यमातून लोकांना अपेक्षित असणारे सगळे काम पूर्ण करण्यासाठी आपण सगळेजण पुढच्या 8 दिवसामध्ये 81 उमेदवारांसाठी इथल्या 5 लोकांसाठी तर करायचंच आहे, पण इथल्या 5 लोकांवरती थांबून चालणार नाही. तर या 5 लोकांबरोबर पुढच्या
अशा सगळ्या 21 लोकांचा सुद्धा, आपल्या सगळ्या 81 लोकांचा सुद्धा आपण सगळ्यांनी निवडणूक यशस्वी करण्यासाठी काम करायचं आहे अशा पद्धतीची विनंती आपल्या सगळ्यांना करतो. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपण सगळेजण या ठिकाणी जमलो. विशेषतः बऱ्याच ठिकाणी मला सुद्धा आज जाता आलं. आज आमचे सगळे साथी कामगार या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर साथी कामगारांचे मला तिथेही यायचं होतं. पुढच्या 2-3 दिवसांमध्ये सगळं घेऊन जाईल. पण या सगळ्यांबरोबर आमची लोक, आमच्या लोकांच्या बरोबर बालावतूत मध्ये सुद्धा जायचं होतं, पण जायला मिळालं नाही. पण जायला मिळालं असेल तरी पुढच्या टप्प्यामध्ये आपण येणे आम्हाला साहेब मला सगळ्यात खूप आनंद वाटतो. राधानगरी तालुक्यातील इकडच्या भागातली सगळी माणसं आणि दुधागड तालुक्यातील तिकडच्या भागातली सगळी माणसं ही कोल्हापूर शहरातल्या या 2-4 भागामध्ये सगळीकडे आपल्या आपल्या पद्धतीने व्यवसायाच्या निमित्तानं, नोकरीच्या निमित्तानं, कामाच्या निमित्ताने या ठिकाणी आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने गुन्ह्यामध्ये आमची माणसं प्रामाणिक आहेत. आमची माणसं ही तुमच्या सगळ्यांवरती निष्ठा ठेवून चांगल्या माणसांचा कदर करून त्या सगळ्यांच्या बरोबर अतिशय समन्वय ठेवून काम करतात. परंतु या सगळ्या चांगल्या माणसांच्या माध्यमातून सातत्याने जेव्हा तुमच्यासारखी माणसं त्यांच्याबरोबर काम करतात, त्यांच्या सगळ्या अपेक्षांची पूर्तता करतात, तेवढ्या निष्ठावान पद्धतीने जो काम करतो त्याची जाणीव घेणारे सुद्धा आमचे लोक आहेत. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना सांगतो, उपनगरातील सगळे विषय, विशेषतः त्याचा उल्लेख आम्ही कधी केला, जे शहरात तेथे उपनगरात. आता आपण सगळेजण गावाकडचे लोक आहोत. सातत्यानं आपण सगळेजण ग्रामपंचायतमध्ये बसलो की आपल्या सगळ्यांना एक गोष्ट नेहमी खटकते. ती खटकते काय, तर पहिला मुद्दा येतो की आपण सगळेजण म्हणत असतो की गावात सगळेजण दिसतात तर वाढीत काय मिळत. मला वाटतं तेच सगळेजण जे शहरात त्यामुळे आपण सगळेजण शहरातले सगळे जेवढे नियोजन आणि विकास असेल तेवढाच उपनगरात करण्यासाठी आपण सगळेजण कटिबद्ध पद्धतीने काम करूया. आपल्या भागातल्या प्रत्येक माणसाच्या विकासासाठी आपण सगळेजण संघटितपणे काम करूया. या निवडणुकीमध्ये आपण सगळेजण यशस्वी होण्यासाठी, आपल्या 81 लोकांना यशस्वी करण्यासाठी जीवाचं रान करूया अशा पद्धतीची विनंती करतो. विशेषतः निवडणूक सुरू झाल्यापासून आतापर्यंत आम्ही इथून पुढे अनेक बुद्धिभेद होणार आहे, अनेक मतभेद होणार आहे, वेगवेगळ्या पद्धतीचे आयुष्य सुद्धा माणसं दाखवणार आहे. या सगळ्यांना बाजूला ठेवून आपण सगळेजण पुढच्या 50 वर्षांमध्ये या शहराचा आणि पर्यायाला आपल्या सगळ्यांचा विकास करण्यासाठी जे करावं लागेल ते करण्यासाठी म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिज्ञा करून आपण सगळेजण कामाला लागूया अशा पद्धतीची विनंती करतो. अनेक प्रलोभनं येतील, वेगवेगळ्या पद्धतीचे पलीकडच्या बाजूने सुद्धा आरोप प्रत्यारोप होतील. माझी आपल्या सगळ्यांना विनंती एवढीच आहे, त्या आरोप प्रत्यारोपला बाजूला ठेवूया. मी काय केलं, तुम्ही काय केलं, मागच्या वाणी असं केलं, तुम्ही असं केलं. मगाशी सुद्धा एका टीव्ही चॅनेलवाल्याने मलाही विचारलं की पलीकडच्या बाजूला जाहीरनामा जो जाहीर केला त्याच्यामध्ये टक्केवारी बंद, आणखी काय भ्रष्टाचार बंद अशा पद्धतीचा जाहीरनामा दिला, त्याच्यावरती तुमची प्रतिक्रिया काय. मी एवढंच सांगितलं, चांगल्या गोष्टी त्यांनीच करायला पाहिजे असं भाग नाही, त्या सगळ्या करायला 2 पावलं आम्ही पुढे असणार आहे. त्या सगळ्या गोष्टी करूया. आज फक्त एकमेकांच्या उन्नीतनी करण्यापेक्षा या शहराचा रचनात्मक विकास करायचा असेल, राज्यात देवेंद्र आहेत, देशात नरेंद्र आहेत आणि या जिल्ह्यामध्ये एका राजेश मालिक आहे, यांच्याच माध्यमातून हे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून होऊ शकते. हे व्हायचं असेल तर आपण सगळे करून या निवडणुकीकडे आपल्या महायुतीच्या उमेदवारांना यशस्वी करण्यासाठी आणि त्या माध्यमातून पुढच्या 50 वर्षांच्या कोल्हापूर शहराच्या विकासाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सगळ्यांनी संघटितपणे काम करूया. आणि ही निवडणूक यशस्वी करण्याबरोबर आपल्या सगळ्यांच्या प्रगतीच्या विकासाची द्वारं सुद्धा आपण सगळेजण आपल्या सगळ्यांच्यासाठी उघडी करूया अशा पद्धतीची विनंती करतो. मनापासून आपल्या सगळ्यांचा आभार मानत असताना आपल्या सगळ्यांच्या वरती केवळ 5 नव्हे तर 81 उमेदवारांच्या वरती आपले मित्रमंडळी, नातेवाईक, कार्यकर्ते, हितचिंतक या सगळ्यांच्यापर्यंत पोहोचायचं. आपण सगळ्यांनी ही निवडणूक यशस्वी करण्याचा एक अतिशय चांगल्या पद्धतीने विडा उठून आपण सगळेजण कामाला लागूया अशा पद्धतीची विनंती करतो. शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे प्रमुख कार्यकर्ते, प्रमुख नेते, पदाधिकारी या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आणि आपल्या सगळ्यांच्या समन्वयाने ही निवडणूक यशस्वी करण्यासाठी आपण सगळेजण जीवाचं रान करूया. आणि आपल्या जीवाभावाच्या माणसांना या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून पुढच्या 5 वर्षांसाठी आपली सेवा करण्याची संधी देऊया अशा पद्धतीची विनंती करतो. मनापासून सगळ्या गाववाल्यांचा आभार मानतो, सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि आज आपण पुढच्या 8 दिवसांमध्ये 81 वार्डातल्या सगळ्या उमेदवारांसाठी आणि इथले 5 आलेच पाहिजे.